मडगाव हापा ही ट्रेन आलेली आहे मंडळी. फायनली गाडीमध्ये बसलो आहे आणि सीट एवढ्या खराब आहेत ना, त्याला आता स्पेशली बोलवून घेतलं आणि तो साफ करून देतो. आणि बराच वेळ झाला ना गाडी थांबून आहे, एकदम सगळे सामसूम आहे बघा. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, शिमगोत्सव सुरू आहे आणि शिमग्यासाठी म्हणून मी आता आपल्या गावी संगमेश्वरला निघालोय. आज रात्रीची गाडी होती पनवेल ते मडगाव, स्पेशल गाडी आहे 01105. पण गाडीचा ऑफिशियल टाइम होता 7:50चा, पण अजूनपर्यंत तरी त्या गाडी आलेली नाही. आता वाजलेले आहेत 8:30 झाले, म्हणजे 1 तास झाला. आणि माहिती घेतली तर ही गाडी मडगाववरून पनवेलला येणार, तर तीच गाडी पुन्हा रिटर्न पनवेलवरून मडगावला जाणार आहे. तर गाडी अजून यायला आहे ना, अजून कमीत कमी 1 तास आहे, म्हणजे 9:30 तरी वाजतील. तर आता स्टेशनला सगळेजण आलोय. म्हणजे प्रवास आता बघू शकता ना, पाठीमागे बघा सगळे पॅसेंजर बसले. वरती या साईडला तुफान गर्दी आहे. कोकणात शिमग्यासाठी जाणाऱ्यांची गर्दी खूप असते आणि मी तर शिमग्यासाठी म्हणून जातोच आहे. पण आमच्या ग्रामदेवतेचा मंदिराचा संपूर्ण कलशरोहण सोहळा आहे. संपूर्ण मंदिर जे नव्याने बांधलं तर त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा आहे, तर त्यासाठी सुद्धा जायचं आहे. गाडीचा ऑफिशियली टाइम होता 8चा, पण गाडी अजून आली नाही. तर आता गाडीची वाट बघतोय. सगळे प्रवासी बघा कसे सगळे इथे असे खोळंबून सगळे बसलेले आहेत सगळं. आणि हे बघा इथे या डिस्प्लेला जे काही दाखवत आहेत ना, पनवेल मडगाव हॉलिडे स्पेशल, ऑफिशियली टाइम होता 19:50चा, अजूनपर्यंत ती गाडी आलेली नाही. आता गाडी येईल आणि त्याच्यानंतर मग आपण आपला प्रवासाला सुरुवात करू. आता ही जी समोरची गाडी लागली ना, ती हापा मडगाव, हाप्यावरून मडगाववरून हाप्याला चालली आहे. ती गाडी आता इथे आली, थोडी गर्दी कमी होईल. पण वरती या ब्रिजवरती जे सगळे बसलेत, संपूर्ण ब्रिज पूर्ण भरलेला आहे. वरती जाऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी बघा, आता आपण ना वरती ब्रिजवरती आलोय आणि ब्रिजवरती ना गर्दी बघा. मधल्या पॅसेजला म्हणजे कोकणामध्ये जाणाऱ्या, शिमग्यासाठी जाणाऱ्या आपल्या चाकरमान्यांची एवढी गर्दी आहे. आणि गाडी यायला अजून कमीत कमी 1 तासाचा अवधी आहे. प्रचंड गर्दी आहे दोन्ही साईडला, आणि तेवढीच गर्दी खाली प्लॅटफॉर्मला सुद्धा आहे. आता गाडी आल्यानंतर रिझर्वेशन मध्ये सुद्धा घुसण्याचा प्रयत्न होणार आहे. पण सगळ्यांनाच गावी जायचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना सोबत घेऊन जायचं. प्रचंड गर्दी आहे बघा. 01105 पनवेल मडगाव होळी स्पेशल गाडी आलेली आहे. या गाडीने आपल्याला गावी जायचं आहे. आपला डबा क्रमांक आहे S13. आणि सूचना दिल्या जाते आहेत की गाडी आता मडगाववरून आले तर गाडीची पहिली क्लिनिंग होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या पॅसेंजरनी गाडीमध्ये चढायचे. कोणी चढायची घाई करू नका. स्वच्छताच्या दृष्टीने सगळ्यांना मेसेज पोहोचवला जाते. पण गावी जाणारे काय ऐकणार नाहीत, सगळे पहिले आल्या घुसणार. S7 गेलाय. आपला डबा क्रमांक आहे S13. गाडी आले, थोडा वेळ घेणार, क्लिनिंग वगैरे होणार आणि नंतर मग सगळे पॅसेंजर चढतील. गाडी आले आणि प्रचंड गर्दी आहे. गाडी थांबणार थोडा वेळ, लोक काय ऐकत नाही. शिमग्याला जाणाऱ्यांची गर्दी बघा. सो मंडळी, फायनली गाडीमध्ये बसलो आहे आणि सीट एवढ्या खराब आहेत ना, त्याला आता स्पेशली बोलवून घेतलं आणि तो साफ करून देतो. एवढी काही गर्दी नाही, स्पेशली म्हणजे आता रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे या डब्यांमध्ये एवढी तरी गर्दी नाही.
बघूया आता पुढे हळूहळू गर्दी वाढेल. सीट एवढ्या खराब आहेत, त्याला स्पेशली बोलावून घेतला, या नंबरवरती कॉल केला बघा, त्याला बोलावून घेतलं, तो आला तर जरा सीट साफ करून देतो. तर चला मंडळी, आता गाडी सुटेल त्याच्या आधी ना गौरीने डबा दिला आहे, तर बघतो जर थोड्या वेळाने खाऊन घेतो. तर रात्रीचं आहे त्याच्यामुळे प्रवास काही जास्त काही शूट करता येणार नाही. आता डायरेक्ट आपण सकाळी गावी भेटूया. मंडळी सकाळचे आता 3:30 वाजलेत आणि चिपळूणला आलोय. आणि बराच वेळ झाला ना गाडी थांबून आहे, एकदम सगळे सामसूम आहे बघा. आणि एवढी थंडी आहे ना, हे एकदम शांत. इकडे अजून 1 तास तरी लागेल संगमेश्वरला जायला. रिक्षावाल्यांना सांगून ठेवलंय, येतील ते. बघूया. थंडी बऱ्यापैकी आहे, सकाळची थंडी असते. चला पोचू आता. चला आता ट्रेन सुटेल चिपळूणवरून. क्रॉसिंगला थांबली होती. 3:30 वाजले. संगमेश्वरला पोचायला अजून मला वाटतं 4:15 होतील. पाऊण तास लागेल. चिपळूण सोडलंय. ते लोक बसले. सो मंडळी फायनली आता संगमेश्वरला उतरलोय. सकाळी 4 वाजलेत. थोड्याच वेळात संगमेश्वर स्टेशनवर रवाना होईल. संगमेश्वर स्टेशन पनवेलवरून मडगावसाठी संगमेश्वरहून रवाना होईल. रिक्षावाले आले असतील. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे आता वाजलेत 8 आणि आता मी निघालो आहे आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे. मंडळी काल रात्री प्रवास करून आपण गावी आलो आपल्या संगमेश्वरला डिंगणी गावामध्ये. येण्याचं कारण असं खास होतं की शिमगोत्सव तर सुरूच आहे, पण आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराचा कलशरोहण सोहळा आहे. म्हणजे संपूर्ण नव्याने मंदिर जे नूतनीकरण करून झाल्यानंतर जे बांधलं, तर त्याच्यानंतर आज त्या मंदिराचा ना कलशरोहण सोहळा आहे. काल मंदिराच्या कलशाची संपूर्ण मस्त भव्य अशी मिरवणूक झाली, पण आपल्याला काय त्या सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही, आपण होतो मुंबईला. पण आता आलो आहे, सकाळी पोचलो 5 वाजता. काल जी गाडी होती स्पेशल, तर ती गाडी खूपच लेट झाली, म्हणजे 2 तास गाडी लेट होती. त्याच्यामुळे सकाळी यायला इथे 4:30 पावणे 5 झाले. आणि मग येऊन जरा झोपलो. सकाळी उठलो, आता चहा नाश्ता झाला आहे आणि आता मी आणि बाबा दोघेजण जातो आहे. आई येणार आहे रिक्षाने, तर थोड्या वेळाने आता आपण मंदिराकडे निघणार आहे. तर मंडळी, कोकणामध्ये येण्यासाठी आहे ना प्रचंड गर्दी आहे शिमगोत्सवासाठी. आपल्या कोकणात शिमगोत्सव
आणि गणपती ह्या 2 सणासाठी तर तुफान गर्दी असतेच. पण ज्या काही गाड्या सोडतात ना त्या गाड्यांचं वेळापत्रक अगदी कोलमडलेलं असतं. काल कुठल्याच गाडीचा काय टाईम व्यवस्थित नव्हता. गाड्यांचा काय म्हणतात ना त्याला डिस्प्ले कुठे दाखवत नव्हते. सगळं एकदम गोंधळ करून ठेवला होता आणि बऱ्याचशा प्रवाशांची ना त्याच्यामध्ये गैरसोय झाली. तर मंडळी जर येत आहे कोकणामध्ये शिमग्यासाठी तर सगळी आधी माहिती व्यवस्थित घ्या, त्याच्यानंतर स्टेशनला पोचा. लहान मुलं सोबत असतील तर त्यांची काळजी घ्या. आणि मंडळी आपल्या कोकणातल्या या शिमगोत्सवाला आवर्जून येणाऱ्यांना सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती आहे की गाड्यांचा शेड्यूल बघून तुम्ही व्यवस्थित या आणि स्वतःची काळजी घ्या. तर मंडळी कालचा प्रवासाचा व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी आपले व्हिडिओ बरेचसे मंडळी पाहतात पण सबस्क्राईब काय होत नाही आहेत. तर सगळ्यांना विनंती करतो आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. तर चला मंडळी आता हा व्हिडिओ तुर्तास इथेच थांबवतो आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.